थँक्स डीजे धन्यवाद डीजे। या ठिकाणी आम्हाला अधिकृत माहिती मिळते उद्याच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये 9 वाजता आणखीन एक मॅच तुम्ही बघणार आहोत, कारण काही कारणास्तव गजानन स्मृती चषकातील एक फायनल मॅच शिल्लक होती, बाकी होती आणि ती मॅच उद्या सकाळी आपण बघणार आहोत। कामन बॉईज कामन आणि न्यू स्टार कामन या दोन संघादरम्यान असेल। या दोन्ही संघाचे कॅप्टन उद्या सकाळी आपण 9 वाजता उपस्थित राहावे। मॅच कडे रवाना होऊया। पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर गोलंदाज आलाय, यश आलाय। पहिल्या मॅच मध्ये त्याला यश देऊन गेलेत आणि इथं पंचांनी वाईडचं घोषणा केलंय। डावेष्टीच्या बाजूला वाढणारा चेंडू होता, विनायक मात्रे सरांचा वाईडचा इशारा आलाय। यश यांनी मागच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद केले होते, 5 धावा त्याने मोजल्या होत्या आणि चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती। पुढचा चेंडू ऑन साइडला मिडॉन मध्ये चेंडू खेळाय, मिडॉन मधून चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली एका धावेनिशी। दोन्ही फलंदाज आपण बघतायत आता खातं उघडताना फलंदाज राजा कोठावले। मागच्या मॅच मध्ये राजा याच्या बॅट मधून धावांचा पाऊस पडला होता। पहिल्या मॅच मध्ये राजा कोठावले यांनी चांगली फलंदाजी केली होती। मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने प्राप्त केला होता। तोच राजा कोठावले आता मैदानाच्या आत आहे। जय मल्हार पोमन संघाचा आधारस्तंभ, वरिष्ठ खेळाडू आहे। वयाच्या 46 वर्षापर्यंत ते पोहोचलेत, मात्र क्रिकेट या खेळाला ते कधीच विसरले नाहीत। क्रिकेट हा खेळ लहानांपासून वरिष्ठांपर्यंत सगळ्यांचाच पसंतीचा खेळ बनलाय। फुलटॉस चेंडू नागेश मात्रे याला एलिमिनेशन व्यवस्थित करता आलं नाही, शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू गेलाय। बघता बघता 1 धाव त्याने सुद्धा पूर्ण केली। दोन्ही फलंदाजांनी आपापली खाती उघडलेत आणि संघाच्या धावसंख्येत भर पडले। संघाची धावसंख्या झाली ती 3। यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जुडलेत त्यांच्या माहिती करता आपण बघतायत आमदार चषक 2021 कामण येथील ऐशा क्रिकेट मैदानावर सुरू असलेला हा मॅच, हा घमासान त्रिमूर्ती नागले विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत जय मल्हार पोमन असी। त्रिमूर्ती नागले संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। अखूट टप्प्याचा चेंडू आत वळणारा चेंडू होता, इन कटर चेंडू टाकला गोलंदाजाने। म्हणजेच आपण बघितलं तर ऑफ कटर बॉल सुद्धा म्हणू शकतो, कारण आत वळणारा चेंडू होता। ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय। राजा कोठावले यांनी पहिल्या मॅच मध्ये 7 चेंडूमध्ये 24 धावांची झंझावती खेळी पेश केली होती वीर मराठा डोंगरेपाडा या संघाविरुद्ध आणि चोप दिला होता गोलंदाज तुषार तांगडी याला। ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला धाडण्याचा प्रयास होता लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये। क्षेत्ररक्षक सचिन पाटील कोणती चूक करत नाही आणि इथे त्याच्याद्वारे अचूक झेल टिपला जात आहे। विकेटचं पतन राजा कोठावले याला बाद केलं जात आहे। पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू, 1 गडी बाद। धावपळीवर धावा लागल्यात त्या 3। पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? ऐसे नहीं, पूरी ताकत से बताइए। पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? डीजल के दाम कम हुए कि नहीं हुए? बघितलं ज्याप्रमाणे आपण भारत देश वाढते लोकसंख्येला जसा कंटाळाय, वाढती लोकसंख्या लक्षात घेता, त्याच्यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, तदनंतर पेट्रोल डिझेलचे वाढते भाव लक्षात घेता ही चिंता आमच्या या सर्व व्यक्तींना लागले आणि अगदी योग्य गीत या ठिकाणी वाजलं जाते। सेंचुरी कधी पूर्ण होईल हा एक सवाल निर्माण झालाय, कारण शतक आता थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होणार आहे। थोडक्यात हुकतंय हे शतक। धावफलकावर धावा लागला जात आहे चालू असलेल्या मॅच मध्ये। त्रिमूर्ती नागले संघाविरुद्ध जय मल्हार डोंगरेपाडा संघाच्या 1 गडी बाद 3। 4 बॉल टाकून चालेत गोलंदाज यश याचे आणि बघतायत स्वप्नील पाटील ज्याने निर्धाव षटक टाकण्याचा मान मिळवला या स्पर्धेमध्ये। तो स्वप्नील पाटील हा मिड ऑफ क्षेत्रामध्ये तैनात केला। अजूनही मॅच बाकी आहे एक, याकरता आपण सर्वांनी घाई करा। मनीष पाटील अँड टीम प्लीज कोऑपरेट, प्रत्येकाने सहकार्य करा। या स्पर्धेला हातभार लावा हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून बाळगतोय। इनसाइड आउट करून खेळायचं होतं, रूम बनवून खेळायचं होतं, ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता। चेंडू अनपेक्षितरित्या ऑन साइडला येतोय, विकेटचं पतन होऊ शकतंय कारण बॅट हवेमध्ये दिसली आहे खेळाडूची आणि हा एक मोठा धक्का लागलाय। फलंदाज बाद होतोय दुसरा, 2 गडी बाद, धावसंख्या 3।
डायमंड डकवर फलंदाज निखिल याला बाद व्हावं लागतं. एकाही चेंडूचा सामना या खेळाडूने केला नव्हता. एका चेंडूचा सामना केला, मात्र धावबाच्या स्वरूपात हा फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का लागलाय. काय प्रतिक्रिया द्याल भरतजी? कारण बिग ब्लो राजा कोठावले बाद झालाय, निखिल बाद झालाय. जबाबदारी असेल नागेश मात्रेवर. नाही, ज्या कार्यासाठी या ठिकाणी यश आला होता ते कार्य मात्र या ठिकाणी मी तर म्हणे पूर्ण करताना पाहायला मिळतंय. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पहिले 5 धावा दाखल करती लागले 3. हे कार्य या ठिकाणी संपन्न करतं त्या कारणास्तव मात्र आणि एक महत्वाची घडी मागच्या सामन्यामध्ये राजा कोटवले मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता, तो मात्र तंबू जासला गेलाय. आणि यशने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेत असताना तो मात्र या ठिकाणी दमखम दाखवताना पाहायला मिळतोय. थोडीशी वरची बाजू पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. नागेश मात्रे स्ट्राईक इनकडे ऑफ ड्राईव्ह खेळायचा होता. चांगला चेंडू, आत वळणारा चेंडू होता. अगदी योग्य निर्णय पंच विनायक मात्रे सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. पहिले षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना जय मल्हार पवन संघाची धावसंख्या आहे धावपळकावरती 2 गडी बाद 3 धावा. आदरणीय सन्मान्य कमलाकर जाधव, त्याच्यानंतर आपण बघतायत किरण जाधव आणि त्यांच्यासोबत आलेले आमचे मित्र इथून आजच्या दिवसात रजा घेताना दिसत आहेत. या स्पर्धेकरता क्रमांक 3 ची रोख रक्कम 30,000 आणि स्पर्धेच्या लाईव्ह थेट प्रेक्षकपणाचा जो संपूर्ण खर्च आहे तो खर्च या ठिकाणी दिला गेलाय कमलाकर जाधव साहेबांकडून, जे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी इथे सहकार्य लागलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 3 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. खंडेराया झाली माझी दैना दैना रे, तिच्या विना जीव माझा राहिना. काय सुंदर नीटनेटकाने साफसुथरं आयोजन. आमचं दुर्भाग्य की आम्ही फक्त एकाच दिवस या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता उपलब्ध झालोय. कारण उद्यापासून कोसमाई चषक 2021 खार्डी विरार येथील भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि ज्या उद्याच्या दिवसात जो प्रारंभ होणार आहे महाशिवरात्री निमित्तानं प्रत्येक वर्षी त्या स्पर्धेचं आयोजन असतं. ती स्पर्धा बघणार आहोत. तर गोलंदाजी मार्गावर नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज प्रतीक. पहिल्या मॅचमध्ये आपण प्रतीक याच्या हातामध्ये चेंडू पाहिला नव्हता. आता प्रतीक याला आमंत्रण दिलंय, कारण कर्णधाराने प्रश्न निर्माण केला होता की आमच्यामध्ये एक गोलंदाजाची कमतरता आम्हाला या ठिकाणी जाणवते. कर्णधार प्रशांत पाटील यांनी वक्तव्य केलं होतं. ज्यावेळेस मी त्यांचं ओपिनियन घेतलं, त्याचं मनोगत त्याने ऐकवलं, त्यावेळेस तो बोलला की तन्मय पाटील याचं लग्न असल्या कारणानं तो नसणार आहे. एक गोलंदाज आम्हाला कमी जाणवेल आणि आता त्या एक गोलंदाजाची भरपाई करण्याकरता प्रतीक याच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. 2 गडी बाद धावसंख्या 4. बिकट स्थितीमधून सावरणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. बिकट स्थितीला सामोरे जाण्याची क्षमता प्रत्येकाला देवाने दिलंय. संकटाने जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता आणि त्या बुद्धिमत्तेचा वापर प्रत्येकाने करायला हवा. समोरच्या इनकडून गोलंदाज सज्ज. स्ट्राईक इनकडे फलंदाज नागेश म्हात्रे. स्फोटक असा फलंदाज आहे. 40+ हा खेळाडू आहे. ओहो, आता मात्र त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही. पॉपिंग क्रीजच्या पाठीमागे म्हणजेच खोळवर जाऊन फटक्याची निवड करण्याचा इरादा फुटवर्क होताना दिसत नाही. खडे खेळण्याचा प्रयास होतोय आणि खडे जर तुम्ही राहिलात म्हणजेच म्हटलं जातं की घराच्या बाहेर जर तुम्ही पडलं नाही तर तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. म्हणूनच पॉपिंग क्रीजमधून बाहेर पडावं लागतोय. आता ऑन ड्राईव्ह खेळलाय चेंडू कार्पेटच्या साह्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली नागेश म्हात्रे या फलंदाजाने. एका धावेची धावसंख्या झाली ती 5. 1 षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजी करणाऱ्या संघाला त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाने. आणि याचं कारण काय तर अचूक आणि भेदक मारा होताना दिसतोय त्रिमूर्ती नागले संघाचा. दुसऱ्या षटकातील प्रतीक याचा हा 4था चेंडू असेल. समोर उजव्या हाताचा फलंदाज. हा फुलटा चेंडू एलिमिनेशन व्यवस्थित नव्हता. इन दी एअर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. 1 धाव पूर्ण केली. काऊ कॉर्नरचा शतरक्षक येतोय, लॉंग ऑनचा शतरक्षक येतोय. बघता बघता 1 धाव पूर्ण केली आणि एका धावेची धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 6. सर्व काही व्यवस्थित होतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने, कारण त्यांना जे हवं आहे ते या ठिकाणी त्यांनी प्राप्त केलेत. रोशन पाटील खूप फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. चांगला चेंडू, तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडूला टोळावलंय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ याच्या मधोमध हवाई सफर सफल. ना इक्का दुक्का सीधा छक्का बिगी.
धन्यवाद डीजे. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर आता धावफलक थोडासा बहरतोय. धावसंख्या पोहोचली ती 12 वर. जसा शेअर मार्केटला चढ उतार आपण बघतोय तसा इकडे चढ उतार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीमध्ये चिंता वाढलेली आहे या षटकारानंतर आणि ते करायलाच हवं. गोलंदाजाला गायडन्स करणं, मार्गदर्शन करणं केंद्रबिंदूचं काम आहे. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये टोलवण्याचा प्रयास. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल टिपला जातोय आणि अशा रीतीने निशांक कोणतीच चूक करत नाही. हा लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावफलकावर धावा लागला ते 12 धावा. 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. म्हटलं होतं की परिस्थिती कशी असो त्याला तुम्ही सामोरे जा. संकटाने जिद्दीने तोंड द्यावा. परिस्थिती अनुकूल असो प्रतिकूल त्याला पार्ट ऑफ लाईफ म्हटलं जातं आणि अशा परिस्थितीमधून बाहेर निघण्याची क्षमता जे दाखवतायत, खरे कौशल्य जे दाखवतायत त्याला आर्ट ऑफ लाईफ असं म्हटलं जातंय आणि ती आर्ट इथे दाखवणं फार गरजेचं असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. 12 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय प्रतिक्रिया द्याल आता भरत मोहनजी? नाही, अतिशय चांगला स्पेल या ठिकाणी हाताळला होता. एक षटकार जरूर आलाय परंतु त्या षटकाला जर का वगळता आपण पाहतो फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या संपूर्ण 11 चेंडूंमध्ये. ही खासियत आहे. ही जो स्वभाव आहे त्या स्वभावाला साजेचा खेळ केला होता. पूर्णपणे मॅचमध्ये झोकून दिले गेले स्वतःला आणि त्या कारणास्तव मात्र थोडासा संकटामध्ये आहे त्रिमूर्ती नागले संघ. मागच्या मॅचमध्ये मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज मार्गावर आलाय. निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज मार्गावर आलाय. स्वप्नील पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व. स्वप्नील पाटील गोलंदाज मार्गावर. हा लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता मात्र त्याच्या हाताला तुरी देऊन चेंडू सटकलाय, निसटलाय. हा आलाय काव कॉर्नर पट्ट्याबाहेर. चौकार. 4 धावा. बघतोय आपण प्रियेश नावाचा खेळाडू आलाय आणि फलंदाज प्रियेश याच्या बॅटमधून या ठिकाणी या 4 धावा मिळत आहेत. 4 धावांची धावसंख्या पोहोचली ती 16 वर. स्कोअर मोज ऑन 16. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. शॉर्ट डिलिव्हरी इन द एअर. उंची जास्त गाठली, लांबी कमी. ह्याचा अंदाज घेतला जाईल काय? ओ झेल ड्रॉप झालाय. ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने झेल टिपायचा होता या फिल्डरला मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि त्याच्याकडून चुका घडत आहेत. या चुकीचा फायदा होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धावा. 2 धावांची धावसंख्या झाली ती 18. चालू असलेला मॅच प्रेक्षकांच्या माहिती करता जय मल्हार पोमन विरुद्ध त्रिमूर्ती नागले असा होतोय. त्रिमूर्ती नागले संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातोय ते जय मल्हार पोमन संघाला. ओहो, यॉर्कर लेन चेंडू होता. बीट करून जाणारा चेंडू होता प्रियस याला. हा डॉट चेंडू आहे. पुढील होणारा मॅच हा सुद्धा फार महत्त्वाचा असेल याची माहिती आम्ही तुम्हाला या ठिकाणी पोहोचवतोय. पुढील होणाऱ्या मॅच बद्दल बोलायचं झालं तर तो मॅच असेल यंगस्टार मोरी विरुद्ध गजानन स्मृती सावंतपाडा आणि दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करण्याकरता येऊन थांबा. हे तिसरे षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शेष. स्वप्नील पाटील गोलंदाज मार्गावर. अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. चेंडू हवेमध्ये काव कॉर्नर पट्ट्या बाहेर जातोय. चेंडू 6 धावांकरता मॅक्झिमम षटकार. चोवीस धावा या षटकारणीशी. आता म्हणू शकतो की एक चांगली स्थिती होतोय, सुधारणा होतोय. कारण एखाद्या व्यक्तीचा जर ऍक्सिडेंट झालं तर त्याला उपचार दिल्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू सुधारणा होते. लगेचच त्याचा फिटनेस येत नाही. तसे इथे धावसंख्येमध्ये चांगली सुधारणा होतोय. आज पुन्हा पद्धतीचा वापर केलाय. गगनभेदी फटका. उंची जास्त गाठली, लांबी कमी. ओ आणि हा झेल ड्रॉप झालाय. पुन्हा अंदाज घेता आला नाही. नजर हटी, दुर्घटना घटी. या 2 धावा अंकित. 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 26 वर. खरं तर 24 तासांमध्ये 1 मिनिटात जर आपण बघितलं तर 1 मिनिटामध्ये 25 वेळा डोळ्याच्या पापण्या या खालीवर होत असतात आणि ही नजर अचूक असणं फार महत्वाचे आहे. कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे आणि इथे कुठेतरी कमी पडलंय फिल्डिंग करताना त्रिमूर्ती नागलेचा संघ. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 26. आता तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू.
प्रियेश बीट होतोय. त्याचबरोबर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा लागल्या जातात ते 26 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करता आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कम ऑन डीजे. थँक्स. घाई करा. अशा प्रकारचे गीत लागल्यानंतर भरतजी आपल्याला सुद्धा कंट्रोल होत नाही. 3 षटकांमध्ये 26 धावा. याच भरतजी काय वाटतंय, ही गीतं वाजली जात आहेत डीजेच्या माध्यमातून, चांगलं कव्हर केलं जातं या स्पर्धेला, कारण ते सुद्धा या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून जी गीतं लावतात म्हणजेच ते चौकार आणि षटकारांची आतषबाजी करतायत. म्हणजेच नक्कीच डीजेची मी प्रशंसा जरूर करेल, कारण ज्यावेळी उद्घाटन समारंभ होतो त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत अचूक टायमिंग, आपण म्हणतो ना एखादा मोठा फटका लागण्यासाठी तुम्हाला टायमिंग करणं गरजेचं असतं. जर टायमिंग झाला तरच षटकार जातो, तर त्यामध्ये मात्र आपल्या डीजेचं टायमिंग अगदी अचूक आहे आणि खरोखरच अतिशय चांगलं कार्य या सुमधुर गीतांच्या माध्यमातून ते दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतं. आज हसवण्यासाठी जास्तीत जास्त गीतं वाजवली गेलेली आहेत. सांगते बरोबर आहे. ओल्ड इज गोल्ड, जुनी गीतं सुद्धा वाजवली गेलीत. आणि मला लगेचच शुद्धीवर आल्यासारखं झालं की नेमकं आता काय चाललंय, की डीजे वादकाला काय झालंय. जशी जुनी गीतं त्याने वाजवली होती मध्यंतरी, आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज आहे जय मल्हार पोमन संघाचा सचिन, त्रिमूर्ती नागले संघाचा सचिन. ओहो, हा लोअर फुल टच चेंडू होता. पवित्रा ज्याचा बघितल्यानंतर असं वाटलं होतं की याला खेळायचा ऑन ड्राईव्ह, मात्र हा ऑफ ड्राईव्ह होतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 धाव पूर्ण आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. बाळा याच्या बॅटमधून ह्या 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्या पोहोचली ते 28 वर. बाळा एक वेळ अशी होती की एकेकाळी बाळा याची फलंदाजी बघण्याकरता बरेचसे प्रेक्षक वर्ग जमा व्हायचे. स्फोटक रूप धारण करणारा खेळाडू आहे बाळा. टॉस सुद्धा आपण करणार आहोत. टॉससाठी तयारीमध्ये राहा. हा फुलटॉस करून चेंडूला खेळला जातो. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. बघूया काय घडते. खराब फेकी, ओव्हर थ्रो, काय झालंय. 2 धाव मिळत आहेत. रन मशीन मैदानाच्या आत. 3री धाव करता पूर्ण होत आहेत. 4थ्या धावा करतायत. दोन्ही फलंदाज धावत आहेत. बघता बघता दोघांमध्ये चांगला समंजसपणा आणि ह्या 4 धावा पूर्ण होत आहेत. 4 धाव मिळत आहेत. या 4 धावांची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या पोहोचली ती 32 वर. ह्या चुका रोखणं फार गरजेचं आहे, कारण शेवटच्या मोमेंटला ह्याच धावा आपल्याला कर्दनकाळ ठरतायत. येस, नक्कीच अशा प्रकारच्या धावा ज्या वेळेला येतात ना त्यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट घडत असते, फ्रस्ट्रेट होताना पाहायला मिळत असतात. आणि जर का या खास करून शेवटच्या षटकामध्ये ज्या वेळेला होतात त्यावेळेला एक मोमेंटम नावाची जी गोष्ट असते ती कुठे ना कुठेतरी ढासळत असताना पाहायला मिळते आणि मनोबल उंचावत असताना फलंदाज जे असतात ते मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात आणि त्यांचा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये चांगला होत असतो. येस, अगदी बरोबर. चर्चा करूया आता. चेंडू हवेमध्ये आहे. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. बाळा याचं चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने टिपलाय. विकेटचं पतन होतंय. हा लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद. जय मल्हार पोमन संघाची धावसंख्या आहे या 4थ्या षटकामध्ये 32 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा धावपळकावर आहेत आणि 4 गडी बाद झालेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. प्रेक्षक कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. वेलकम बॅक. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतोय. आपण बघतात या स्पर्धेची जी रोख रक्कम आहे, प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आदरणीय सन्मान्य मनोज म्हात्रे साहेबांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता लाभलंय आणि त्यांनी इथं सहकार्य केलंय. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाची जी रोख रक्कम आहे 50,000 ते आदरणीय सन्माननीय SS एंटरप्राइजेसचे मालक हजरतजी शेख साहेबांनी स्पॉन्सर केलंय. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण ज्याचं वर्णन केलंय कमलाकर जाधव साहेबांनी रोख रक्कम 30,000 आणि या स्पर्धेकरता लागणारे यूट्यूबची व्यवस्था आणि त्याकरता लागणारा जो खर्च आहे तो खर्च पुरवला आहे. धन्यवाद या सर्वांचं. आणखीन चर्चा मी करेन कारण इथे डीजेची व्यवस्था करून दिली आहे ते म्हणजेच दुर्योधन वाघ सरांनी, त्यांचं सुद्धा मी कौतुक करतोय. सरळ बॅटचा वापर ऑन दी ऑफ खेळ. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन आर पार सीमा पार हा आलाय षटकार.
थँक्स डीजे. या 6 धावणीची धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा 38. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 4 बाद 38. संध्याकाळच्या 17 मध्ये ही योग्य धावसंख्या मी समजेन, कारण या इनिंगचा जर आपण विचार केला तर 3 षटकार आणि 2 चौकार आपण ह्या इनिंग मध्ये बघितलेत. पहिले षटक वगळता इतर गोलंदाज थोडेसे मागणे ठरलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा लोअर फुटा चेंडू आणि सुदैव म्हणावं लागेल फलंदाजाचं, नशीब त्यांचं बळवट आहे आणि म्हणूनच या 4 धाव मिळत आहेत. या 4 धाव मिळत आहेत. या 4 धावणीशी धावफलक आता वाढतोय 22च्या स्वरूपात. या 4 धावा आणि धावसंख्या झाली ती 42. 42. वेलकम बाउंड्री. क्रिकेटच्या या रणांगणामध्ये धावा कशाही आल्या तरी ते संघाकरता फायदेशीर असतात. मग त्या लेग बाईच्या स्वरूपात असो, बाईच्या स्वरूपात असो किंवा इतर कुठल्याही प्रकारे असो, धावेला प्रत्येक धावेला महत्त्व असतं या क्रिकेटच्या रणांगणामध्ये. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या 42. आता ह्या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल. टॉस करण्याकरता मी दिनकर स्मृती मोरी आणि आमंत्रित करतो मी पुढील होणाऱ्या मॅचमध्ये गजानन स्मृती सावंतपाडा संघाच्या कॅप्टनला. बॅटचं एज अँड टेकन. विकेटचं पतन झालंय. शेवटच्या चेंडूवर गडी बाद झालंय. प्रशांत पाटील यांनी कोणतीच चूक केली नाही. अशा रीतीने पहिला डाव समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जय मल्हार पोमन संघाची धावसंख्या आहे ती 5 गडी बाद 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले या संघासमोर. 43 रन्स रिक्वायर्ड टू विन. 43 धावा जिंकण्याकरता आता सरळ आम्ही टॉस बॉक्स मध्ये आपल्याला घेऊन जातोय. आमचे प्रतिनिधी हेमंत पाटील टॉस करण्याकरता तिथे पोहोचतायत. ओटीयू हेमंत. हे दृश्य आपण बघू शकतो. हे दृश्य जे आहे ते कामनदुर्गाचं दृश्य दिसते, ज्याच्यावर झेंडा फडकताना आपल्याला दिसतोय. निश्चितच कामनदुर्ग वारी केली होती जी सचिन पाटील, विनय पाटील, तुषार तांगडी, नितीन कोल्हा, योगेश अचोलकर, मनीष म्हात्रे, शरद भावके, धनंजय पाटील, राहुल जाधव, निशांत भोईर, सचिन लोंढे आणि विजय तांगडी हे जे क्लासमेट होते त्याने हा झेंडा कामनदुर्गावर लावलेला जो आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघू शकतोय. टॉससाठी दोन्ही टीमचा कॅप्टन लगेच यायचा आहे. मी विनंती करतोय करण म्हात्रे यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. वेलकम वैभव, वेलकम करण म्हात्रे, वेलकम दोन्ही टीमचा कॅप्टन. एका बाजूला आपण बघतोय आमदार चषक आणि दुसऱ्या बाजूने सिटी. आमदार चषक किंवा सिटी असं आपण कॉल करायचा आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा मॅच आपण बघतोय सावंतपाडा वर्सेस मोरीगाव. करण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल आणि कॉल असेल यस सावंतपाडा टीमचा. 3 ओव्हरचा हा मॅच आहे, फक्त 3 ओव्हरचा मॅच, पॉवर प्ले नसेल. आमदार चषक कॉल सिटी आलेली आहे. टॉस जिंकतोय तो सावंतपाडा टीम. खूप खूप धन्यवाद मान्यवरांना. मी विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक VIP डॅशवर जायचं आहे. टॉस जिंकलेला तेजस, काय निर्णय असेल तुझा? फिल्डिंग. फिल्डिंग घेण्याचा निर्णय आहे. याच्या मागचं गेम प्लॅनिंग काय तुमचं? आम्ही कमीत कमी धावामध्ये थांबू. संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त बॅटिंग घेतली जाते. सध्या हवा सुद्धा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंगला येईल तेव्हा हवा सुद्धा थांबेल. मात्र तुम्ही फिल्डिंग घेतलेली आहे. हे बघतो आपण की काय चेंजेस असेल तुमच्या टीममध्ये, की तीच टीम असेल ज्या वेळेस पहिली मॅच खेळली होती ती टीम राहील. निश्चितच कसं वाटलं पहिली मॅच खेळताना? हे आयोजन कसं वाटतं आणि ग्राउंड कसं वाटतंय? आयोजन तर खूपच छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. शशिकांत,
आपण टॉस हारलेला आहे. टॉस जर जिंकला असतं तर काय घेतलं असतं? बॅटिंग. म्हणजे मनाप्रमाणे झालेलं आहे. टॉस हरल्यानंतर सुद्धा आपल्या मनाप्रमाणे झालेलं आहे. अगोदर सुद्धा तुम्ही डिपेंड केला. निश्चितच जबरदस्त बॉलिंग केली बॉलर्सने. यावेळेस काय वाटते का बॅटिंग आलेली आहे, शेवटच्या मॅच आहे, 3 ओव्हरचा मॅच आहे, किती रनचा टार्गेट सेफ असेल? 40-45 रन्स. आता काहीतरी बॅटिंग लाईनअप मध्ये चेंजेस असेल की तेच बॅटिंग असतील? चेंजेस असे प्रवीण या टीम येईन असेल यावेळी. प्रवीण भोईर इन असणार आहे. एक चेंजेस जरूर आहे. आणि आतापर्यंत इथपर्यंत तुम्ही खेळले, कसं वाटलं आयोजन आणि कसं वाटते या ठिकाणची विकेट? आयोजन खूप सुंदर आणि विकेट तर खूप सुंदरच आहे. या विकेट खेळायला खूप मजा येते. खूप खूप धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि टॉस जिंकले तो सावंतवाडा टीमने त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आहेत भरत मोरे अँड संदीप गावण. थँक्यू हेमंत पाटील सर. तुमचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, पावसाळा असो उन्हाळा असो, नेहमीच आमच्या संपर्कात असतात. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये एक बदलाव, काय घडतंय, काय बिघडतंय, काय असेल या दुसऱ्या इनिंग्समध्ये, कशा पद्धतीने खेळ होतोय याचं धावतं वर्णन ऐकवत आहेत भरत मोरे. तेच नक्कीच वेलकम बॅक. आणि पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क, यूज इट. 6 धावांसाठी. थँक्यू. माईक हातात घेतला ना घेतला, षटकार आला. आणि खरोखरच मागच्या सामन्यामध्ये सुद्धा याच प्रकारची सुरुवात या खेळाडून केली होती. आणि आता सुद्धा त्याच दिमागामध्ये एक मोठा फटका 6 धावांसाठी येताना पाहायला मिळतोय. असं एक स्फोटक फलंदाज आहे. 2017 मध्ये युवा सेना ट्रॉफीमध्ये लगातार 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला होता. आणि यंदाच्या हंगामामध्ये पोमण येथील मैदानावर मागच्याच आठवड्यामध्ये 3 वेळा लगातार मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा हा खेळाडू आहे त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाचा. येस नक्कीच तो क्लास त्याच्या अंगीकृत आहे. आणि तो क्लास मात्र दर्शवत असताना आपण पाहतोय ज्या प्रकारची फटकेबाजी, पहिला चेंडू ती 6 धावा येतात. चेंडूला व्यवस्थित रीतीने त्या ठिकाणी पाहिलंय. आणि क्षेत्र निवडला. आता मात्र इनसाइड डाऊट, चेंडू सरळ जातो लॉंग ऑफचं क्षेत्र किंवा 2 क्षेत्रांच्या मध्ये. झेलची संधी आणि काय कॅच घेतलाय. टाळ्या आपोआप असतात, याचा अर्थ या एफर्टला नक्कीच दाद दिली जाते. म्हणूनच तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती चांगलं आहे, तुमचं तंत्र, तुम्ही षटकार चौकार किती ठोकतायत, कशा ठोकतायत हे महत्त्वाचं नाही, मात्र षटकार चौकार ठोकल्यानंतर तुमचा स्वतःवर कंट्रोल कसा आहे, तुमचा स्वतःवर ताबा आहे की नाही हे पाहिलं जातंय. इथे कॉन्सन्ट्रेशन भंग होतोय. एक चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या दिशेने वळणारा चेंडू होता आणि त्याला छेडण्याचा प्रयास केला फलंदाजाने आणि त्याच्यामध्ये तो असफल ठरला. येस नक्कीच. आणि पहिल्याच चेंडू षटकार आल्यानंतर तदनंतर मात्र या प्रकारचा फटका मारणं गरजेचं नव्हतं, कारण मॅचला या ठिकाणी बनवणं गरजेचं आहे. या प्रकारच्या फटक्याने मात्र मॅचला तुम्ही बिघडवण्याचं काम करताय. षटकार जरूर आला, पण षटकारानंतर तुम्ही तंबूच्या असला गेलात, जोपर्यंत मैदानाच्या तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. मैदानाच्या बाहेर गेलात तर मात्र तुम्हाला कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी करता येणार नाहीये. 2 चेंडूचा खेळ 6 धावा, 10 फलकात 43 धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतो येत असताना मिस्टर मनीषने सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये साकारली होती. तस गोलंदाज चिराग आपण पाहतोय. आणि तदनंतर मात्र क्षेत्ररक्षणाची ज्या प्रकारे सजावट आहे, व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते, त्या व्यूहरचनेला पाहता पटकेबाजी करावी लागेल. आणि 43 धावांसाठी रणनीती काय आहे, त्या रणनीतीचा प्रॉब्ली या ठिकाणी अवलंब करावा लागेल. रणनीती इन द सेन्स आपल्याला प्लॅनिंग आखणं गरजेचे आहेत. आणि जर का प्लॅनिंग नसेल, कोणताही तुमचा हेतू नसेल, तर मात्र तुम्ही कोणत्याही दिशेने सैरावैरा पळाल आणि तुम्हाला जे साध्य करायचं ते तुम्ही साध्य करू शकणार नाहीये. तुम्हाला विजय हवा आहे, परंतु विजयाच्या दिशेने जाण्यासाठी जे काही रणनीती, जे काही खास कळगे तुम्हाला भरवून काढायचे, ज्या दिशेने व्हायचं त्या दिशेसाठी लागणार आहे. जसं की तुम्हाला इथून वसई स्टेशनला जायचं आहे, परंतु जाण्यासाठी रिक्षा कुठून कुठं पकडायच्यात त्या तर माहीत हव्यात. आणि त्या प्रकारे प्लॅनिंग करावं लागेल. इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ स्ट्रेट डाऊन द विकेट गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. हा टेम्परामेंट भरा फटका होता.
या फटक्यामध्ये थोडंसं टॅलेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारचा चेंडू आहे गतीमध्ये परिवर्तन होतं, फक्त दिशा याच्यासाठी दिली गेली की डीप मधला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत येईपर्यंत मी 2 धावा पूर्ण करू शकतो. येस, या खेळाडूला रन मशीन पार्टनर असं म्हटलं होतं, कारण रोशन पाटील आणि निशांक पाटील हे 2 सलामीवीर चांगल्या पद्धतीने धावा बनवत असतात. इनसाइड आउट, पुन्हा एकदा चेंडू मात्र बॅटची टॉपेज घेत असताना जातो त्या ठिकाणी थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक शॉट मध्ये तैनात होता, चेंडूच्या मागे जाईल तत्पूर्वी चेंडू सरळ जातोय. 1 2 3 4 4 धावांसाठी. थँक्यू टू से. अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी येताना आपण पाहिला. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 12 धावा धाव फलकावरती लगावल्या गेला, विकेट गेलाय, परंतु अपेक्षित धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. ही जमेची बाजू असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि गरजेचं काय असं आहे, जसं की आपण मागाशी जसा उल्लेख केला तर जीवनाच्या वाटेवर चालत असताना अनेक संकट अनेक अडचणी येतात, परंतु त्या अडचणींना सामोरे जात असताना त्यांना भेदत असताना जो पुढे जातो तो खरा व्यक्ती असं संबोधलं जातं. आणि म्हणूनच आता जरी तुम्हाला अडचण या ठिकाणी समोर येत असली तरी सुद्धा त्याचा सामना करा, त्याच्यापासून पळू नका. आता मात्र डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू पीच झाला. झेलची संधी, झेल होईल का? येस, इझिली टेकन. विकेटचं पतन, गडी जाते तंबूच्या आश्रयाला. धनवाटीचे खूप चांगला झेल टिकला जातोय त्या क्षेत्रामध्ये, आणि निशांक स्वतःवर हताश होतोय, नाराज होतोय. 2 गडी बाद धावपळीवर धावा लागला ते 12 धावा. 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्रिमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाची स्थिती आहे. थकवा जास्त, कारण ह्या मार्च महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता खूप असते आणि याच्यातच पाण्याची जास्तीत जास्त गरज भासली जाते खेळाडूंना. या स्पर्धेकरता संपूर्ण जी काही स्पर्धा शेवटपर्यंत म्हणजेच रविवारपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे, आणि या रविवारपर्यंतचा पाण्याची व्यवस्था करणारे आमचे शाहिदभाई अन्सारी या व्यासपीठावर विराजमान आहे. पाणी पुरवठा मंत्री म्हणून ते काम बघतायत आणि कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष पद सुद्धा भूषवत आहेत. येस, नक्कीच एक महत्त्वाची बाब. आणि पाणी म्हणतात ना, पाणी देण्यापेक्षा दुसरं दान कोणतं नाही आहे चांगलं असं म्हटलं जातं, कारण सर्वाधिक म्हणतात ना ते मोठं दान कोणतं म्हटलं जाईल, महत्त्वाचं किंवा एक चांगलं दान ज्याला आपण म्हणतो ते पाण्याचं दान, म्हणजे पाणी दान करणं ही सर्वात मोठी गोष्ट मानली जाते. आणि शेवटचा चेंडू त्या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. आपण चर्चेकडे पुन्हा एकदा येणार आहोत, परंतु धावा दर्शवल्या जातात 13. या एक गीत आणि पुन्हा एकदा वळूयात चर्चेच्या दिशेने. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. DJ Webhub in the mix. थँक्स डीजे इथे चर्चा करण्याकरता एकत्रित केलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख आता या गोतामधून झालाय, कारण प्रत्येक मराठा हा वेडा आहे या स्वराज्याचा. घाई करा अशी माहिती आम्हाला मिळते. आपल्या या संपूर्ण भारतभर अनेक राजे हे जन्माला आले, मात्र या सर्व राजांचा मुकुटमणी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे बघितलं जायचं. कारण बघितलं आपण तर मानव संस्कृती, भारतीय संस्कृतीला एक आगळं वेगळं व्यासपीठ देण्याचं काम केलं, घटनात्मक रूप देण्याचं काम केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणूनच आज आपण ताठ मानेने जगतोय. आपल्या या भारत देशातील ज्या स्त्रिया आहेत त्या ताठ मानेने जगू शकतायत, आणि हे संपूर्ण श्रेय जातं छत्रपती शिवाजी महाराजांना. चर्चा तर होतच राहील. 1 षटक संपले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपळीवर धावा लागल्या तर 13 धावा, 13. आता 18 बॉल शिल्लक. 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 30 रनची आवश्यकता. 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. सामना बिलकुल ऑन आहे. या ठिकाणी जवळजवळ 10ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेची असणार आहे. गोलंदाजी मागप्रती त्या ठिकाणी सज्ज सुद्धा झालेत मिस्टर हेमंत. जबाबदारी असणार आहे, आणि या जबाबदारीचं टॉनिक तुम्हाला व्यवस्थित रीतीने या ठिकाणी प्यावं लागेल. जर का व्यवस्थित नाही प्याला तर मात्र उलटी सुद्धा होऊ शकते, आणि जर का उलटी झाली तर मात्र धावांचा वेग या ठिकाणी वाढेल, आणि त्यासाठी प्रयत्न करायला. चला घाई करा प्लीज. राजेजी आपणास विनंती आहे की आपण थोडी घाई करायची, अजून एक मॅच आम्हाला खेळवायचे. यश दुसरं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन हेमंत त्या ठिकाणी येत आहेत. आणि नक्कीच त्या गाण्याचा उल्लेख आपण केला होता या चेंडूनंतर.
नक्की त्या विश्लेषण आपण पाहणार. जागा बनवली आणि इतका हळूवार पद्धतीने चेंडू आला की जवळजवळ झोपून सुद्धा उठून फटका मारू शकतो, इतका वेळ होता आणि चेंडू सरळ गेलाय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. थँक्यू. सुभेदार तानाजी मालुसरे, गाव उमरट, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड, असं त्या ठिकाणाचं मुख्य नाव. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वेळा त्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा झालाय. अजूनही आपण त्या ठिकाणी जर गेलात तर तिथं भरपूर अशा आठवणींना ताजे करणारे क्षणचित्र त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी अशा काही पुरातन काळातील वस्तू सुद्धा आहेत ज्याला पाहून तुम्ही खरोखरच त्याला महसूस करू शकता त्या इतिहासाला. त्या उंबरठमध्ये अतिशय दर्याखोऱ्यामध्ये लपलेलं ते गाव आहे आणि अतिशय नयनरम्य असं वातावरण. नैसर्गिकरित्या आपण पाहिलं तर झाडं झुडपं आहेत आणि खूप सारी त्या ठिकाणी क्षणचित्र जी आहेत ती मात्र मनाला विलोभनीय अशी ती चित्र. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतं. पहिला चौकार त्या ठिकाणी आला, तदनंतर मात्र 5 चेंडूचा खेळ येणं शिल्लक असणारे गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत सज्ज होते. क्षेत्ररक्षणाचे बदल या ठिकाणी पाहता इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, सुरुवातीला बॅकफुट दिल्यानंतर फ्रंटफुट वरती आणि आता चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला भेदून सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू. क्षेत्ररक्षणाला पाहिलं होतं ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे ऑन साईडला, ज्याप्रकारे डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. फाईनलचा क्षेत्ररक्षक होता त्याला मात्र डीपमध्ये धाडण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र ऑफ साईडला जो पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्याला आतमध्ये आणलं गेलं आणि फलंदाजाने पाहिलं होतं ज्या प्रकारचे गोलंदाजी हळूवार पद्धतीने चेंडू येतात ओळखण्यासाठी मात्र पुरेसा वेळ मिळतो आणि त्या वेळेला वापरत असताना चेंडू सरळ सीमारेषा बाहेर धाडलाय. ही कलात्मकता आहे, हे टेक्निक आहे. क्रिकेटिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, कागळा वेगळा प्रयत्न यशस्वी आणि 4 धावा परत येताना. रिव्हर्सचा अटेम्प्ट मात्र या ठिकाणी सरळ फर्निचर डिस्ट्रॉय केला आणि यष्टांचा वेध घेणारा चेंडू, ब्लॉकलचा मारा आणि विकेटचं पतन होत असताना गडी जातोय तंबूच्या आश्रयाला. म्हणतात ना, परीक्षेला बसल्यानंतर 2 प्रश्नाची उत्तरं त्याने योग्य पद्धतीने दिली. 2 प्रश्नांमध्ये त्याला फुल मार्क्स मिळाले, 4 गुण मिळाले. मात्र हा प्रश्न कठीण होता आणि या प्रश्नामध्ये त्याला 0 मार्क मिळाला. ब्रह्मास्त्राचा मारा गोलंदाजाने केलाय. हेमंत गोलंदाजी मार्गावर असताना त्याच्या गोलंदाजीद्वारे त्यांनी ब्लॉक होलचा चेंडू टाकलाय, त्रिफळा उद्ध्वस्त करून गेलाय आणि खरं तर सरळ बॅटने धावा येत होत्या. मग अशा प्रकारची कृती या फलंदाजाने करणं योग्य होती काय? नक्कीच नाही. चेंडूच्या मेरिटवरती खेळत असताना 2 चेंडू आपण पाहिले. तुम्हाला या चेंडूवरती सुद्धा मेरिटवरती खेळणं गरजेचं होतं. सामना काही तितकासा लांब नव्हता. तुमची फक्त वैचारिकता बदलली आणि मोठ्या फटक्याने फिनिश करण्याचा प्रयत्न हा कुठे ना कुठे तर मागात पडतोय आणि त्या कारणास्तव मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतं. 21 धावा धावफलकावरती आणि मनीष याची मात्र खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळते. 3 चेंडूच्या सामन्यात 3 चेंडूच्या खेळानंतर 9 धावांवरती. 15 चेंडू आणि 22 धावांची गरज. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या दिशेने येताना पाहिलं तर मॅच बिलकुल ऑन आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हेमंत, फुलटॉस मध्ये चेंडू पुन्हा एकदा एक 9 चेंडूचे सांगता होते. अतिरिक्त धाव ऍड करत असताना नक्कीच आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी बीमरचा इशारा देत आहेत आणि त्या कारणास्तव मात्र 9 चेंडूची सांगता होते. फ्रीटचा इशारा आमचे ऑफिशियल त्या ठिकाणी दर्शवत आहेत आणि नक्कीच फ्रीट असणार आहे आणि या फ्रीटचा मात्र या ठिकाणी फायदा उचलावा लागेल. एक अतिरिक्त धाव अशा सिच्युएशनमध्ये अतिरिक्त धावा येणं कुठे ना कुठे धोक्याची घंटा असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी. कारण 15 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण होतं. आता 15 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण. या ठिकाणी जर का तुम्ही अवांतरित धावा धाडाल तर मात्र समोरच्या संघाला एक म्हणतात ना सोने पे सुहागा असं चित्र पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बदलालित्य कोणत्याही प्रकारचं पाहायला मिळत नाही. शफल जरूर झाले परंतु शफल अगोदर झाले, तदनंतर मात्र दिशा म्हणजे म्हणतात ना पहिलाच ठरवून फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न फसलाय आणि त्या कारणास्तव पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. चेंडूचा खेळ झालाय 4 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची टॉपेज घेऊन सरळ जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. आगळा वेगळा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या 6 धावा नशिबाची साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
मला तरी वाटतं हा बॅटने स्पिन केलाय चेंडूला. बॅटने स्पिन केल्यासारखा मला भास झाला, कारण बघितलं आपण कोणी अपेक्षा केली नव्हती की चेंडू इथे लॉंग स्टॉपच्या दिशेने येईल आणि किपरच्या डोक्यावरून येईल. नाही नक्कीच, आणि राजाची सुद्धा एक छोटीशी स्माइल देताना पाहायला मिळतात. भलते घडले तरी काय. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, जवळजवळ त्याने क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट मध्ये फाईन लेगच्या स्वरूपात एक धाव त्या ठिकाणी ऍड करेल. एका धाव्याने धावफलक पुढे सरसावलं जात असताना जाऊन पोहोचते थेट 29 धावांवरती. अजूनही चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. षटकांचा खेळ 2 संपलेला आहे या ठिकाणी, आणि अजूनही 12 चेंडूचा खेळ यांना शिल्लक असणार आहे आणि 14 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. या एक सुंदर आणि बहारदार गीत आणि पुन्हा एकदा वळत मैदानाच्या दिशेने ज्या ठिकाणी सामना रंगला आहे. 12 चेंडू 14 धावांचा. थँक्स डीजे. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 14 रनची आवश्यकता. सध्याच्या स्थितीला प्रत्युत्तरा दाखल 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्रिमूर्ती नागले संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 29. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 14 रनची आवश्यकता. या मॅच नंतर आपण व्यासपीठावर अतिथी कक्षाच्या दिशेने एक केक कापणार आहोत. आपले सर्वांचेच लाडके समालोचक महाराष्ट्राचा बुलंदाबाज हेमंत पाटील सरांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी केक कापणार आहोत या मॅच नंतर. तदनंतर शेवटचा जो मॅच आहे तो मॅच स्टार्ट होईल. येस नक्कीच. एक चांगली बाब तुम्हाला सुद्धा नक्कीच सांगेल मी. वसई तालुक्यामध्ये बहुतांश असे समालोचक आहेत आणि ते महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात. प्रशांत आदवडे असतील, प्रमोद शेडगे असतील, संदीपजी गावंड असतील, त्यानंतर हेमंतजी पाटील असतील, त्यानंतर सध्याच्या घडीला भरत मोरे सुद्धा आपण पाहिलं असेल ना, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच फिरत असतात. आणि त्यानंतर असे बहुतांश समालोचक, मग विजयजी पाटील असतील, कैलासजी पाटील असतील, गुजरातच्या बाजूला आपण पाहिलं तर झहीरभाई यांना सुद्धा आपण पाहतो. तर असे बहुतांश समालोचक वसई तालुक्यात तिथे मध्ये जास्त समालोचक आणि ते मात्र महाराष्ट्रावर भ्रमण करताना पाहायला मिळतात. आणि या कामन पट्ट्यामध्ये सुद्धा तुम्ही बघतायत सागर माळी हे सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता जात असतात. आमच्या सोबतच आमच्या बरोबरीने काम करतायत. राहुल अंधेर हे सुद्धा चांगले समालोचक आहेत. त्याच्यानंतर देवेंद्र भोसकर यांचा सुद्धा उल्लेख मला करा असं वाटतंय. 12 चेंडू आणि चालू मॅच मध्ये 14 रनची आवश्यकता. यस ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, बॅकपास वेगळं क्षेत्र निवडलंय. चेंडू सरळ जातोय, रफू चक्कर सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी. व्हॉट अ मॅग्निफिसंट ड्राईव्ह. India mix. थँक्यू टुजे. पहा ज्या प्रकारचे टॉप ऑर्डर या ठिकाणी ढासळलेली होती. पहिल्या चेंडूवरती षटकार रोशनने लगावला, आऊट झाला. त्यानंतर निशांक यांना आपण पाहिलं, एक चौकार त्यांच्या बॅटमध्ये आला, ते सुद्धा आऊट झाले. त्यानंतर मनीषला आपण पाहिलं लगातार 2 चौकार लागत असताना तो सुद्धा माघारी गेला. परंतु प्रशांत आणि प्रशांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये, आणि सचिन ज्या प्रकारचे बोलतात ना फटके लगावतोय, त्या फटक्यांना पाहता असं वाटतं येणाऱ्या 3 चेंडूमध्ये सामना संपतो की काय. कारण एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. हे सचिन आणि रोशन हे सख्खे भाऊ आहेत, ही अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचली. ते ऑन साईडला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न फसलाय. अतिशय चांगला चेंडू आउटसाईड ऑप्शन पिचिंग झाला. चेंडूला मात्र अर्ध्या विकेटवरती दापण्याचा प्रयत्न यशस्वी. आणि जे म्हणतात ना आयदर टोज आणि आयदर नोज, या 2 प्रकारच्या गोलंदाजी तुम्ही जर हाताळाल तर कोणत्याही पटलावरती तुमच्यावरती आघात होणं 90% तरी शक्य नसेल. आणि तो प्रयत्न या ठिकाणी केला झाला, नाकाच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु उसळी घेत असताना काहीशी थोडीशी कमी उसळी आणि त्या कारणाचं शरीराचा वेध घेणारा चेंडू डॉट स्वरूपाने येताना पाहायला मिळतोय. 10 चेंडू 10 धावांची गरज. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती जागा मारेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, झेल यशस्वीरित्या टिपत असताना अजून एक ट्विस्ट या मॅच मध्ये येताना पाहायला मिळतंय. थँक्यू. यश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला होता. मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्यावेळेला
त्रिमूर्ती नागले संघाचा सामना मागच्या वेळेस झाला होता, त्यावेळेला मात्र हा गोलंदाजीच्या रूपाने हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. येस, 1 ओव्हर 4 रन आणि 3 विकेट हे त्यांचं गोलंदाज प्रत्येकावर होतं. आणि आत्ताची सुद्धा स्थिती येस, 1 रन आणि 3 रन 1 विकेट, अतिशय चांगली इकॉनॉमिकल स्पेल त्याकडे हाताळला त्याने. आणि आता मात्र डावेस्टीच्या वरती जाऊन थेट चेंडू त्या ठिकाणी आदळला जातो. विकेटचं पतन होत असताना बॅक टू बॅक दुसऱ्या गडी तंबूच्या आसऱ्याला. मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी, अगं मार्किन कोली हानलन गोली ग चल जाऊ बाजारी. थँक्यू थँक्यू. कोळी गीत म्हटलं की हे गीत सर्वांच्या ओठ्यावरती येतं आणि या गाण्यावरती असा कोणताही व्यक्तीने जो थिरकत नाही, सगळेच आपोआप नाचायला लागतात. हा, निश्चितच मला आठवतंय 5वी ते 6वी कक्षामध्ये मी शिक्षण घेत असताना ह्या गीतावर आम्ही डान्स म्हणजेच नृत्य कले स्पर्धेमध्ये सुद्धा सहभागी झालो होतो. 8 चेंडू 10 धावा, हॅट्रिकचा बॉल असणार आहे. आता मात्र झेल घेतला जाईल का? झेलची संधी, झेल घेतला तर पहिली हॅट्रिक या ठिकाणी नोंदवली जाते. थँक्यू थँक्यू. राजेजी मात्र थोडेसे फंबल वाटत होते, परंतु ज्या प्रकारचा झेल टिपलाय खरोखरच मानावं लागेल. काय डेडिकेशन आहे. ज्या प्रकारचा चेंडू हाताळला होता त्या चेंडूला पाहता पहिल्या चेंडूची चौकार, त्यानंतर डॉट आणि लगातार 3 विकेट घेणारा पहिला खेळाडू असेल या आमदार चषक 2021 मध्ये. आता हे कठीण होऊ शकते धावा, कारण 6 गडी बाद झालेत. 6 गडी बाद धावपकावर धावा लागला जातात. 33, 7 चेंडू आणि 10 धावा, विकेट हॅट्रिक. एक दिवसीय क्रिकेटमध्ये आठवण झाली ती म्हणजेच आपण बघितलं 20 सप्टेंबर 1982 साली जलालउद्दीन या पाकिस्तानी गोलंदाजाने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध विकेट हॅट्रिक केली होती. 16 सप्टेंबर 2007 साली ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ब्रेट ली यांनी बांगलादेश संघाविरुद्ध T20 क्रिकेटमध्ये विकेट हॅट्रिक घेतली होती. आणि फ्रेड सुफर्थ हा खेळाडू मला आठवला ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट हॅट्रिक प्राप्त केली होती. यस, नक्कीच. आणि आता प्रशांतला पहिल्यांदा स्ट्राईक येते. जो 4 नंबरचा खेळाडू आला होता 2 गडी बाद झाल्यानंतर, तो मात्र आता पहिल्यांदा स्ट्राईकवरती आला आणि स्ट्राईक रोटेट सुद्धा होते. एक धाव घेतला होतोय आणि स्ट्राईक रोटेट नाही म्हणणार कारण शेवटचा चेंडू होता, त्या कारणास्तव मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवरती यावं लागेल. 6 चेंडू 9 धावांची गरज आणि अतिशय चांगल्या रीतीने हा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. कोण पडेल कोणावरती भारी, कोणाची बोली लागणार आहे या सामन्यामध्ये ती मात्र आपण पाहणार आहोत. जाणार आहोत डीजेकडे एक समुद्र अशा गीतासाठी पुन्हा एकदा वळणार आहोत मॅचच्या दिशेने. थँक्यू. चला घाई करा मित्रांनो, अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आणि जर का तुम्ही या प्रकारचे कृत्य दर्शवाल तर मात्र आम्हाला ती मॅच लांब होताना दिसेल. अगदी बरोबर आहे. ज्ञानेश्वर यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेमध्ये असतं आणि ती वाचण्याकरताही सर्वांनाच वाचता येत नाहीत. म्हणूनच ज्ञानेश्वर याचे पडणारे चेंडू हे सर्वच फलंदाजाला वाचता येतील असं नव्हतं. त्यांनी लगातार 3 गडी बाद केलेत, चांगला मारा केलाय, तिखट मारा केलाय आणि मॅचमध्ये परत आणलंय जय मल्हार पोमन संघाला. कारण आता सिच्युएशन अशी बनलंय 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 9 रनची आवश्यकता. 6 बॉल 9 रन्स. चला घाई करा प्लीज. विनंती, क्षेत्ररक्षणाची जी काही व्यूहरचना आहे ती मित्रांनो तुम्ही जितक्या जलद गतीने सजवाल तितकं तुमच्यासाठी चांगलं असेल. मॅचला चालू करायचंय. 6 चेंडू 9 धावांची गरज. बेसिकली या ठिकाणी झालंय काय तर एकंदरीत तुम्हाला ज्या ज्या वेळेला या टेनिस क्रिकेटचा विचार करायचा असतो त्या वेळेला आपण एक गोष्ट नेहमीच विसरत असतो, ती म्हणजे सिंगल धाव. चला चालू करायचंय प्लीज. येस, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला वॉर्निंग दिलेले आहेत. अजून एक वॉर्निंग आली तर मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 6 चेंडू 9 धावांची गरज आणि सर्वाधिक मोठी खंतीची बाब काय असेल तर सिंगल धाव. आणि ती सिंगल धाव घेणं ही डोकेदुखी ठरली आहे सध्याच्या घडीला प्रत्येक खेळाडूसाठी जे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपला परफॉर्मन्स देत असतात. आणि त्या सिंगल धावेसाठी कोणताच खेळाडू पुढे येताना पाहायला मिळत नाही. त्या कारणास्तव मात्र या प्रकारच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत असतात.
उजव्या यशाच्या थोडंसं जास्तच बाहेर जाणार चेंडू या ठिकाणी अवांतरित धावाची सांगतात आणि पहिला चेंडू अवांतरित धाव याच्या रूपाने येताना पाहायला मिळते. बाळा गोलंदाजी मार्कवरती जबाबदारी आहे. जबाबदारीला या ठिकाणी व्यवस्थित रीतीने पेलावा लागेल आणि त्या जबाबदारीला घेऊन नंतर या ठिकाणी परफॉर्मन्स द्यावा लागेल आणि तो परफॉर्मन्स मात्र कुठे ना कुठेतरी देत असताना अडथळे निर्माण होत आहेत. चला प्लीज घाई करा. राजाजी आपणास विनंती, आपण आपल्या पोझिशनवरती या. एका चेंडू अगोदरच आपण चर्चा केली होती आणि परत त्या चेंडूसाठी गेलात. 6 चेंडू आणि 8 धाबांची गरज. अवांतरित धाव वाईटच्या रूपाने आली. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सज्ज होताना प्रशांत आपण पाहतोय. हर्ष त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द विकेट. इट इज अ बिग ऑर नॉट. तर चेंडू मात्र त्या ठिकाणी यस झेलचीच्या रूपाने माघारी परतावा लागतंय आणि मोठा गडी ज्याच्यावर विश्वास होता, ज्याच्यावरती जबाबदारी होती, तो मात्र तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळतोय. थँक्स. याआधी तुम्ही चर्चा केली होती की सिंगल धावेला महत्व जास्त देणं फार महत्वाचं असतं, म्हणूनच मी कधीही षटकार आणि चौकारांपेक्षा मी सिंगल डबल्सवर जास्त प्राधान्य करत असतो आणि त्याच धावा ह्या क्रिकेटमध्ये फार मोलाच्या असतात मित्रांनो. सिंगल डबल्सवर जास्तीत जास्त प्राधान्य देणं. खराब चेंडूला खरपूस समाचार घ्या. खराब चेंडू जर असेल तर त्याला तुम्ही षटकार किंवा चौकारासाठी नेऊन ठेवू शकतायत. आता स्थिती अशी बनले, 5 बॉल शिल्लक. 5 बॉलमध्ये जिंकण्याकरता 8 रनची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावा असा हा मॅच मैदानाच्या आत रंगतोय. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी केली जाते. स्वप्नील आणि हर्ष या दोघांवरती जबाबदारी असेल. हर्ष स्ट्राईक एंडवरती नवोदित खेळाडू. मोठा फटका मारण्याचा ऑन साइडला अक्रॉस द बॅट खेळले गेले. चेंडू काव करण्याच्या दिशेने फील्ड केला. एक धाव पूर्ण, दुसरा धावायचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. मॅच अजूनही ऑन आहे. धावफलकाचा जर विचार करायचा झाला तर आतापर्यंत धावफलकात धावा लगावल्या जात आहेत 37. येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 6 धावांची गरज. सिंगल डबलने सुद्धा मॅच फिनिश होऊ शकते. इथे कोणत्याही षटकाराची गरज नाही, इथे कोणत्याही चौकाराची गरज नाही आहे. पण जर का आले तर मॅच सोपी होईल. परंतु त्यासाठी हर्ष कशा प्रकारची कामगिरी करतोय. पुन्हा एकदा आता मात्र उजव्या थोडंसं जास्तच बाहेर जाणारे चेंडू त्या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला ते सुरुवातीला शफल झाले होते आणि त्या कारणास्तव मात्र तो अवांतरित चेंडू दिला जात नाहीये आणि एक दबावभरी स्थिती फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आपणास पाहायला मिळते. चालू असणारा सामना आपण पाहतोय त्रिमूर्ती नागले वर्सेस जयमल्ला स्पोर्ट्स पोमन या दोन संघांदरम्यान. सिच्युएशन अशी येऊन टेपलेली आहे की त्रिमूर्ती नागले या संघाला या ठिकाणी धावांची गरज असेल 3 चेंडूंमध्ये 6 आणि गोलंदाज बाळा त्या ठिकाणी ऑन साइडला बिरकावून दिलाय, फेकून दिलाय सरळ मस्तकाला दस्तक देणारा षटकार आणि हा विजय षटकार आहे आणि त्या कारणास्तव मात्र विजय संपादन करतो या गोल्डन षटकारानिशी 6 धावा येत असताना. यस आणि या मॅच मधील लगेचच मित्रांनो मैदानाचा